अमरावती महानगर पालिका में पिछले 3 वर्षों से प्रशासकीय कार्यकाल में अनियमितता व निविदा प्रक्रिया में घोटाले को लेकर कई मामले उच्च न्यायालय में न्याय प्रविष्ट है तथा कई मामलों को लेकर लोकशाही दिन में शिकायत भी चल रही है, परंतु आज भी मनपा प्रशासन कार्रवाई को लेकर गंभीर नहीं है। ऐसे में अमरावती नागरिक कृति समिति नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स 70 आरक्षित टीपी भूखंड प्रशासकीय कार्यकाल में तत्कालीन मनपा आयुक्त द्वारा बोगस प्रस्ताव मंजूर करने के मामले को लेकर लेखा परीक्षण की मांग की जाएगी तथा कार्रवाई न करने पर उच्च न्यायालय में याचिका दायर की जाएगी, ऐसी जानकारी पत्रकार परिषद में दी गई है। आपल्या सर्वांना माहित आहे की नवा ते मल्टीप्लेक्सचं प्रकरण अनेक मागच्या 3 वर्षापासून गाजत आहे। नवा ते मल्टीप्लेक्स मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप कृती समितीने वारंवार केला आहे। या संदर्भात त्यांनी अनेकदा आम्ही कृती समितीने मोर्चे काढले, आंदोलनही केले आणि माननीय उच्च न्यायालय मध्ये आम्ही पिटिशनही दाखल केलं होतं, परंतु ते प्रकरण आमचं खारिज झालं होतं। त्यानंतर आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं, याचिका दाखल केली आणि त्या संदर्भात आम्ही नवा ते मल्टीप्लेक्समध्ये अमरावती महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त व ठेकेदाराच्या माध्यमातून कशा प्रकारे कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला, म्हणजे अंदाजे 300 ते 400 कोटीचा भ्रष्टाचार झाला, हे पुरावेसहित सादर केले आणि पुरावेसहित सादर करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन दिनांक 24 मार्चला त्या संदर्भात एक ऐतिहासिक सुनावणी केली आणि तो सुनावणी करत असताना त्यांनी राज्य सरकारला व मनपा आयुक्तांना या सदर मालमत्ते संदर्भात नवा ते मल्टीप्लेक्स संदर्भात हरासमेंट म्हणजे तुमच्या काय म्हणते त्याचं आपल्याला खुले ऑप्शन करण्याबाबतची निर्णय घेतला व त्या संदर्भात त्यांना 15 दिवसाचा मुदत दिली की 15 दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि खुले ऑप्शन करा आणि त्याचा बाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करा। आणि या प्रकरणामध्ये माननीय जिल्हाधिकारी व माननीय विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांचीही भूमिका संशयास्पद होती। त्याबाबतही आम्ही त्यांच्यावर कारवाई करणे व त्यांच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी कृती समितीतर्फे करू। समाचार संकलन अशोकभाई जोशी।